हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आहे दादूचा बड्डे आणि आम्ही आत्ता म्हणजे थोडंसं त्याचं औक्षण वगैरे केलं आणि छोटासा केक वगैरे कापून सेलिब्रेशन करू. तर तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला कंटिन्यू राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक कमेंट शेअर करा. तर चला आपण सेलिब्रेशन करूया. छोटंसं केक वगैरे घ्यायला जातो आम्ही आणि मग एखाद्या ठिकाणी छोटंसं सेलिब्रेशन करू. शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर मंडळी, हा व्हिडिओ आहे 10 सप्टेंबरचा सकाळचा, जेव्हा सकाळी साहेबांची शाळेत जाण्याची तयारी चालू होती आणि साहेबांचा मूड जरा ऑफ होता, कारण उठल्यापासून तो माझे बोलणे खात होता, ओरडा खात होता. त्यानंतर हे काही पेन वगैरे त्याने घेतलेले होते सोबत मुलांना वाटण्यासाठी, कारण आता शाळेमध्ये चॉकलेट्स वगैरे वाटायला मनाई आहे, त्यामुळे मग पेन वगैरे तो घेऊन गेला. त्यानंतर संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे. तर आम्हाला सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर जायचं होतं, कारण मागच्या वर्षी देखील आम्ही केक कटिंग केलेलं नव्हतं हर्षूच्या बड्डेच्या दिवशी. म्हटलं यावर्षी तरी त्याच्यासाठी छोटासा केक वगैरे आणू. आणि ड्रेस वगैरे त्याला काही घेतलेलं नव्हतं. व्हिडिओत जो ड्रेस त्याने वेअर केला आहे तर तो त्याच्या मावशीने म्हणजे माझ्या बहिणीने त्याला घेतलेला, तर तो त्याने यूज केलेला नव्हता, म्हणून मग बड्डेच्या दिवशी घातला. तर इथे देखील त्याचा मूड ऑफ होता, म्हणून मग मी त्याचं थोडंसं मन डायवर्ट करायला बघत होते. मग औक्षण वगैरे करून आम्ही बाहेर जाणार होतो. तर सुरुवातीला केक शॉपला जाऊ आणि एक छोटासा केक घेऊ, कारण जसं की मी बोलले मागच्या वर्षी देखील आम्ही केक वगैरे त्याच्यासाठी घेतलेला नव्हता, कारण घरात 4-5 मेंबर आहे आणि आम्ही एकदम सिंपल असं सेलिब्रेशन करत असतो. जास्ती काही कोणाला बोलवत नाही, काय नाही, घरातल्या घरातच सिंपल पद्धतीने. त्यामुळे मग तो केक जास्त खाल्ला जात नाही आणि तो तसाच पडून राहतो, त्यामुळे मग घेतलाच नव्हता. पण म्हटलं नको, यावर्षी छोटासा का होईना त्याच्यासाठी केक घेऊया. त्यानंतर मग इथे केक शॉपमध्ये केक वगैरे घेतला त्याच्या आवडीचा छोटासा, आणि मग आम्ही मिस्टरांच्या शॉपवर जाणार होतो, कारण त्यांना घरी यायला वेळ होणार होता. सध्या त्यांना म्हणजे दुकानावर खूप काम असतं आणि तिकडे लाईटीचा देखील प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मग त्यांना जमणार नव्हतं घरी यायला लवकर. मग ते बोलले की तुम्हीच दुकानावर या आणि इकडेच सेलिब्रेशन करून आणि इकडेच जेवायला जाऊ. तर हे आहे आमचं शॉप. या आधीच्या व्हिडिओत देखील म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी असं ओपनिंग वगैरे तर ते व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहेत. जे कोणी जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती असेल. तर जेमतेम 9:30-10 वाजले होते रात्रीचे. आम्ही दुकानावर आलो आणि मिस्टरांचं काम चालू आहे. तर मग थोडा वेळ आम्ही इथे थांबलो, घाई करत होतो त्यांना की चला पटकन, कारण उपवास होता त्या दिवशी आणि सर्वांनाच घरात उपवास असतो. भूक देखील लागलेली होती आणि मुलांना झोप येत होती आणि प्रत्येक वेळेस असंच होतं की नेमकं बड्डे सेलिब्रेशन वगैरे करायचं असतं आणि लेट होऊन जातं. मग मुलं आहे ना मूड ऑफ करतात आणि झोपी येतात, मग आपला देखील मूड राहत नाही. त्यामुळे मी वेळेच्या वेळी जर काही गोष्टी झाल्या तर बरं वाटतं. तर इथे मिस्टरांना मी घाई करत होते की आवरा पटपट, नंतर तुम्ही काम करा, कारण 10 तर ऑलमोस्ट वाजलेले होते. आणि इथे हे सीताफळं कुणीतरी त्यांना दुकानावर दिलेले, तर मग ते घेतले होते घरी घेण्यासाठी. इथं दादूची तकतक चालू आहे की किती वेळ लागणार आहे, अजून किती वेळ लागणार आहे, कारण कंटाळा आलेला होता त्याला. मग इथून आम्ही ना दुकानाजवळ एक छोटंसं रेस्टॉरंट आहे जिथे जेवण खूप छान मिळतं, तर तिथेच जाणार आहे. तर हेच ते हॉटेल आहे व्हेज दरबार म्हणून. आणि हे थोडंसं म्हणजे आता ओळखीचं देखील आहे इथले लोक, कारण इथलं हे काम देखील माझ्या मिस्टरांनीच केलेलं आहे ह्या रेस्टॉरंटचं. त्यामुळे मग इथले जे ओनर आहेत तर त्यांच्याशी छान ओळख झालेली आहे. मग त्यांनी असं थोडंसं अरेंजमेंट करून दिलं आम्हाला बड्डे सेलिब्रेशनसाठी. आणि त्यांना माहिती असतं की आम्ही दरवेळी हॉटेलला आलो ना तर पनीर जास्त करून मोस्टली आम्ही पनीरच्या भाज्या वगैरेच ऑर्डर करतो. त्यामुळे मग आणि नेमकं त्या दिवशी असं झालं की पनीरच त्यांच्याकडे संपलेलं होतं आणि आम्ही देखील लेट गेलो. मग त्यांच्या मनाला खूप वाईट वाटलं की हे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आले आणि यांच्या आवडीचा पदार्थ आपण यांना खाऊ घालू नाही शकलो. मग आम्ही दुसरं पदार्थ ट्राय केले, ते देखील छान होते. आणि इथे छोटंसं सिंपल असं सेलिब्रेशन केलं.
एक मिनिट, मी व्हिडिओज काढते, फोटो नाही काढते. आजचे प्रमुख पाहुणे वाल्मिक गिरीजी आचार्यजी. या इथं पटकन, आता मा नंबर आहे. बंद नका करू, स्क्रीन चालूच आहे ना. काय नजारा आहे खरंच. नाव दादूला खाऊ घाल. तू सांगतोय काय खाऊ घाल, काही नाही. किती मस्त दिसतंय हो. बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग जेवणासाठी बसलो, ज्यामध्ये आम्ही मागवलेलं होतं चना कोळीवडा, आलू मेथीची सब्जी, रोटी आणि दाल खिचडा. तर हे जेवण देखील छान होतं आणि फर्स्ट टाईम असं झालं की पनीरशिवाय आम्ही जेवण केलं. तर कधी कधी नवीन पदार्थ देखील ट्राय केले पाहिजे. तर असं सिम्पल असं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल आणि व्हिडिओ देखील आवडलेला असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जे कोणी नवीन चॅनलवर असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.